पुण्याहून नागपूरकडे जाणारी सकाळची ट्रेन धडधडत स्टेशनवर आली. प्लॅटफॉर्मवर धावपळ सुरू होती. गर्दीतल्या एका साधारण दिसणाऱ्या मुलाने कसंबसं ट्रेनमध्ये चढून सीटवर आपली बॅग ठेवली आणि जागा मिळवली. त्याचं नाव होतं राजेश. तो रेल्वे भरतीची परीक्षा देऊन परतत होता. त्याच्या मनात निकालाविषयी थोडी आशा आणि थोडी भीतीही होती. आपल्या भविष्याचं काय होईल याचा तो विचार करत होता. त्याला खिडकीजवळची जागा मिळाली होती. त्याने एक दीर्घ उसासा टाकत खिडकीबाहेर आपली दृष्टी वळवली. आता ट्रेन सुटणारच होती. इतक्यात अचानक मागून एक आवाज आला. मदत करा, कृपा करून मला वाचवा. राजेश दचकला. पांढरा ड्रेस, विस्कटलेले केस आणि घाबरलेले डोळे असलेली एक मुलगी धावत त्याच्या जवळ आली. तिचा चेहरा घामाने ओलीस झालेला, श्वास तुटक. तिने राजेशकडे विनवणीने पाहिलं. काही न विचारता राजेश उठला आणि तिला आपल्या समोर बसवले. ती झटपट आपल्या अंगावर एक चादर ओढून बसली आणि काही क्षणातच तिने आपले डोकं राजेशच्या पायाजवळ टेकवलं. ट्रेन चालू झाली. काही वेळ शांततेत गेला. राजेश मनातल्या मनात विचार करू लागला, कोण आहे ही मुलगी आणि एवढी घाबरलेली का दिसत आहे? तेवढ्यात त्या मुलीने त्याला हलक्या आवाजात विचारलं, ही ट्रेन कुठंपर्यंत जाते? नागपूर, राजेश उत्तरला. ती मान हलवून शांतपणे बसली. काही वेळात टीसी आला. तिकीट दाखवा, तो म्हणाला. मुलगी किंचित घाबरून म्हणाली, नागपूरचं तिकीट द्या. राजेशने तिला तिकिटाचे पैसे देऊन मदत केली. टीसी पुढे गेला. ट्रेन रात्रीपर्यंत चालली. मध्येच दोघांचं थोडं बोलणं झालं. ती मुलगी जास्त काही सांगत नव्हती. फक्त एवढंच म्हणाली, माझं नाव लक्ष्मी आहे. नागपूर स्टेशनवर ट्रेन थांबली. लोक उतरू लागले. लक्ष्मी थोडी गोंधळलेली दिसत होती. तू कुठे जाणार? राजेशने विचारलं. ती म्हणाली, माझे काही नातेवाईक इथे राहतात, पण त्यांचा पत्ता मी घरी विसरले. कृपा करून तुम्ही काही दिवसांसाठी तुमच्या घरी मला आसरा देताल का? तिच्या या प्रश्नाने राजेश काही क्षण विचारात पडला. तो विचार करू लागला, एका अनोळखी मुलीला घरी नेणं योग्य आहे का? पण तिच्या डोळ्यात काहीतरी निरागस, असहाय्य असे भाव होते. त्याला तिच्याविषयी खूप सहानुभूती वाटत होती. त्याने मान डोलावली. ठीक आहे, पण मला माझ्या आईबाबांना विचारावं लागेल. माझं घर इथं जवळच आहे. राजेशचं घर साधंच होतं, पण प्रेमाने भरलेलं. आई सुमित्रा, वडील गोविंदराव आणि एक बहीण रेश्मा. ते एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं. राजेश घरात शिरला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आई म्हणाली, परीक्षा देऊन आलास का? आणि सोबत ही कोण? राजेशने सगळी गोष्ट आईला सांगितली. सुमित्राबाईंनी लक्ष्मीला प्रेमाने आत घेतलं. बाळा, आंघोळ करून जेवण कर. तू आमच्याकडे राहू शकतेस. तू इथे सुरक्षित आहेस. त्या दिवसानंतर घरात वेगळंच वातावरण झालं. लक्ष्मी अगदी घरच्यांसारखी वागू लागली. ती सकाळी लवकर उठून अंगण झाडे, देवाला फुलं चढवे आणि स्वयंपाकघरात मदतही करे. काही दिवसातच सगळ्यांना तिचा लळा लागला. तिच्या वाचून घर अपूर्ण वाटू लागलं. एके दिवशी सुमित्राबाईंनी हसत म्हटलं, राजेश, ही मुलगी तर आपल्या घरातली एक सदस्यच झाली आहे. राजेश काही बोलला नाही. फक्त त्याने आपली मान डोलावली. काही दिवसांपासून त्याच्या मनात एक सुप्त प्रेमाची भावना उमटू लागली होती. काही महिन्यांनी रेश्माचं लग्न ठरलं, पण हुंड्यासाठी 75,000ची कमी होती. वडील गोविंदराव विचार करत होते, कर्ज काढावं का? तेव्हा लक्ष्मीने पुढे येऊन म्हटलं, बाबा, तुम्ही कर्ज घेऊ नका. माझ्याजवळ काही साठवलेले पैसे आहेत. गोविंदराव दचकले. इतके पैसे कुठून आले? ती फक्त हसली. कधीतरी उपयोगी येतील म्हणून मी ठेवले होते. रेश्माचं लग्न थाटात पार पडलं. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सगळ्यांनी प्रेमाने आणि भिजलेल्या डोळ्यांनी तिची पाठवणी केली. राजेशच्या मनात लक्ष्मीबद्दल प्रेमाची भावना वाढली होती. एका संध्याकाळी तो तिच्याजवळ गेला. अंगणात संध्याकाळचा मंद प्रकाश पडला होता. झाडांमधून पानं सळसळत होती. राजेश म्हणाला, लक्ष्मी, मला तुला काही सांगायचं आहे. लक्ष्मी शांत बसली होती. हो, बोल ना, काय सांगणार आहेस? राजेशच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याने आपली नजर तिच्याकडे रोखून धरली. थोड्याशा अवघडलेल्या आवाजात तो तिला म्हणाला, लक्ष्मी, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि तुझ्याशी लग्न करू इच्छितो. तू माझ्याशी लग्न करशील का? लक्ष्मी काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, हे सगळं आईबाबांना सांगून बोल, पण आधी माझं एक सत्य ऐक.
राजेश थोडं गोंधळला. सत्य? कसलं सत्य? तिच्या डोळ्यात अश्रू आले. आवाज थरथरत होता. मी मुंबईच्या कमाठीपुरा भागात राहते. माझी आई तिथल्या कोठ्यात काम करते. तिथे काही लोकांनी माझा सौदा ठरवला होता, म्हणून मी तिथून पळून आले. मला ते जीवन नको होतं. हे ऐकून राजेश निशब्द झाला. तो आता पूर्णपणे गोंधळून गेला होता. काही क्षण तो शांत विचार करत राहिला. पण मग मनामध्ये काही ठरवून तो तिला म्हणाला, तू कुठून आलीस, कोण आहेस हे मला काही माहीत नाही, पण तू खूप चांगली आहेस आणि माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. त्याचं बोलणं ऐकून लक्ष्मीचं मन गहिवरून आलं. राजेशने लक्ष्मीचा हात हातात घेतला आणि हळूच तिच्या हाताचं चुंबन घेतलं. लक्ष्मीच्या पूर्ण शरीरात एक गोड शिरशिरी उठली. तिलाही तो मनापासून आवडू लागला होता. दुसऱ्या दिवशी मात्र घरात वादळ झालं. गोविंदराव आणि सुमित्राबाई दोघंही थक्क झाले. अरे राजेश, तुला माहीत आहे ना ती कोण आहे? समाज काय म्हणेल? रेश्मालाही ही गोष्ट कळली. ती ताबडतोब आईवडिलांकडे आली आणि म्हणाली, आई, जेव्हा हिने आपल्या लग्नासाठी पैसे दिले तेव्हा ती वाईट नव्हती. जेव्हा घर चालवलं, देवासमोर आरती केली तेव्हा ती वाईट नव्हती. मग आजच का वाईट झाली? रेश्माच्या डोळ्यात जळजळीत अश्रू होते. आई प्लीज, समाज काय म्हणतो ते बघू नका. लक्ष्मी खूप चांगली आहे. शोधूनही आपल्याला अशी मुलगी राजेशसाठी सापडणार नाही. ती आपल्या सर्वांवर खूप प्रेम करते, आपल्यावर जीव ओवाळून टाकते. आणखीन तुम्हाला काय पाहिजे? समाज जेव्हा अशा मुलींना विकतो तेव्हा त्यांना लाज वाटत नाही, पण अशी मुलगी नवं जीवन जगायला लागली तर सगळे तिच्यावर बोट दाखवतात. सगळं घर शांत झालं. लक्ष्मी रडत होती. रेश्मा आपल्या भावाकडे वळली. भाऊ, जर तू तिच्याशी लग्न केलं नाहीस तर माझं तुझ्याशी नातं संपलं समज. राजेशने निर्धाराने मान डोलावली. मी तिच्याशीच लग्न करीन. त्या रात्री घरात कुणीच बोललं नाही. सर्वजण आपल्या विचारात हरवलेले. लक्ष्मी कोपऱ्यात बसून रडत होती. तिच्या मनात एकसारखे विचार येत होते. मी पळून आले, पण माझ्या भूतकाळामुळे लोक मला स्वीकारत नाहीत का? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सगळ्यांसाठी चहा बनवला. कोणाशीही न बोलता देवघरात बसून प्रार्थना करू लागली. राजेश तिच्या जवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, लक्ष्मी, मला तुझा भूतकाळ महत्त्वाचा नाही. तू आज काय आहेस तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. पण समाज काय म्हणेल राजेश? लोक तुझ्या आईवडिलांवर आणि तुझ्यावरही बोट दाखवतील. राजेश म्हणाला, समाज कधीच समाधानी नसतो. तो फक्त बोट दाखवतो, पण हात मात्र देत नाही. सुमित्राबाई पुढे आल्या. मुली, आम्हाला तुझ्याबद्दल काही वाईट वाटत नाही, पण समाजाचा विचार आम्हाला करावा लागतो. लोक बोलतात. तेवढ्यात रेश्मा पुढे आली. आई, समाज लोकांच्या बोलण्याने बनत नाही. समाज बदलतो जेव्हा कुणी सत्यासमोर उभं राहतं. काही दिवसांनी ही गोष्ट गावभर पसरली. कुणीतरी म्हणायचं, ती कोठेवालीची मुलगी आहे. कुणीतरी कुजबुजत, राजेश वेडा झालाय का, अशी मुलगी घरात आणली? पण राजेश ठाम होता. मी तिच्याशीच लग्न करीन. त्याने आईवडिलांना समजावलं. जर आपण सत्य जाणूनही घाबरलो तर इतरांचं काय? गोविंदराव हळूहळू शांत झाले. त्यांना जाणवलं, मुलगा बरोबर आहे. एक दिवस लक्ष्मीने सगळ्यांना एकत्र बोलावलं. ती शांत आवाजात म्हणाली, मी तुमच्या सर्वांचं प्रेम मान्य केलं, पण मी लग्न तेव्हाच करेन जेव्हा हे घर या परिसरातलं सर्वात सुंदर आणि सन्मानित घर बनेल. राजेश आश्चर्याने म्हणाला, लक्ष्मी, बाबांकडे इतके पैसे नाहीत. ती हलकसं हसली. ते मी बघते. तिने मोबाईल उचलला आणि कोणाला तरी फोन केला. आई, मी लक्ष्मी बोलते. मला काही पैशांची गरज आहे. त्या बाजूने थोडं मौन होतं. मग आईचा आवाज आला, लक्ष्मी बाळा, किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला. तू बरी आहेस ना? तू सुरक्षित आहेस ना? यातच मी भरून पावले. बोल, किती पैशांची गरज आहे? किती लागतील? लक्ष्मीने सांगितले, 50 लाख. ठीक आहे, मी पाठवते. तुझा पत्ता मला सांग. लक्ष्मीने आईला आपला पत्ता सांगितला. काही दिवसांनीच एक माणूस मोठी बॅग घेऊन आला. त्यात रोख 50 लाख रुपये होते. गोविंदराव थक्क झाले. बाळ, हे पैसे कुठून? लक्ष्मी म्हणाली, बाबा, हे पैसे माझ्या आईने दिले आहेत. ती ज्या जगात आहे तिथे पाप आहे, पण ती माझ्यासाठी देवासारखी आहे. तिने माझ्यासाठीच हे पैसे साठवून ठेवले होते. राजेशने त्या पैशांनी घर नव्याने बांधायला चालू केलं.
घर नाही तर ते एक सुंदर महालच वाटू लागलं होतं. लक्ष्मीने आपल्याच घराजवळ एक छोटं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं, नवजीवन गृह. तिथे अशा स्त्रिया येऊ लागल्या ज्या समाजाने नाकारल्या होत्या. कोणी घर सोडून आलेली, कोणी पतीने मारहाण केलेली, कोणी गरिबीने त्रस्त. लक्ष्मी त्या सगळ्यांना शिवणकाम, आहार आणि स्वावलंबन शिकवू लागली. ती म्हणायची, जग आपल्याला ओळखत नाही, पण आपण जगाला आपली ओळख द्यायची. राजेश तिला अभिमानाने पाठिंबा देत होता. काही महिन्यांनी त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव फुलांनी सजलेला होता. राजेश पारंपरिक पोशाखात आणि लक्ष्मी गुलाबी साडीमध्ये सजली होती. मंडपात सगळ्यांची नजर तिच्यावरच होती. काहींच्या डोळ्यात कौतुक, काहींच्या डोळ्यात अभिमान दाटून आला होता. विवाह सोहळा सुरू झाला. जेव्हा पंडित म्हणाले कन्यादान करावे, तेव्हा लक्ष्मीने थोडं थांबत म्हटलं, माझ्या आईला बोलवा. सगळे थक्क झाले. लक्ष्मीची आई, जी मुंबईहून आली होती, डोळ्यात अश्रू घेऊन पुढे आली. आपल्या मुलीच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, बाळा, देव तुझे आयुष्य उजळो. मुलीला आपल्या मिठीत घेऊन ती रडू लागली. सगळे भावूक झाले. एका समारंभात पत्रकाराने लक्ष्मीला विचारलं, तुम्ही समाजाचा इतका विरोध झेललात तरीही कधी खचला नाहीत का? ती हसून म्हणाली, खचले असते तर आज इथे नसते. माझ्या आईने ज्या नरकातून मला बाहेर काढलं, त्या समाजाने मला पुन्हा त्यात ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मला माणुसकीवर विश्वास होता. पत्रकार म्हणाला, लोक आज तुम्हाला देवी म्हणतात. ती उत्तरली, देवी नाही, मी एक स्त्रीच आहे, जी जगू इच्छिते, प्रेम करू इच्छिते आणि समाजाला आरसा दाखवू इच्छिते. एका संध्याकाळी ती अशीच विचारात मग्न होती. समोर दिवा लुकलुकत होता. राजेश मागून आला. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. तिने डोळे घट्ट मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, राजेश, तुमचे सगळ्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. राजेश तिचा हात हातात घेत म्हणाला, खरं सांगायचं तर तूच आमच्या सगळ्यांवर मोठं उपकार केला आहेस आणि आता तर तू माझ्या हृदयाची राणी झाली आहेस. त्याचं हे प्रेमळ बोलणं ऐकून लक्ष्मी लाजून गुलाबी झाली. दोघांचे श्वास एकमेकात विलीन झाले आणि त्यांच्या नव्या जीवनाला सुरुवात झाली. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.